नमस्कार. आपल्या YouTube चॅनल सोनेली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इतकी जास्त थंडी ना, आज तर खूप जास्त थंडी, खूप जास्त वारा येतो आणि मी खिडकी पण बंद ठेवते आणि इकडून इतका वारा जबर येतो. इकडचा पण दरवाजा असतो ना, इकडून पण खूप जास्त वारा येतो आणि खूप जास्त थंडी वाजते. तर चला मी काही मला वस्तू लागणार होत्या तर त्या आणलेल्या आहे. तर कोणत्या वस्तू आणलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवते आणि मग मला लगेच त्या भरून पण ठेवायचं आहे. आजवी कमी आजकाल म्हणतात. तर शेंगदाणे मागच्या होते आणलेले, पण आज शेंगदाणे अर्धा किलो आणलेले आहे. त्याच्यानंतर कोलगेट म्हणजे आता लागतं वस्तू त्यात हार्पिक खूप जास्त लागतं मला. आणि मी विम साबण सांगितल्या होत्या त्याच्यात ह्या बिल आल्या कपड्यांच्या, आणि मला कपड्यांचं साबण यूज होत नाही, पण तरी ठीक आहे म्हटलं होते एक कधी कधी लागल्याच ना कर म्हटलं होते दोन एक तर पाहिजे घरामध्ये. तर ह्या दोन आहे. त्याच्यानंतर धना पावडर, माझी धना पावडर आता थोडीशी थैली संपली होती, मग धना पावडर मागून घेतली. त्याच्यानंतर हा अंबारीचा गोडा मसाला म्हणजे गरम मसाला हा मागवला मी. त्याच्यानंतर दिशू इकडे. त्याच्यानंतर मग मी अंबारीचंच हे एक अर्धा किलोचं पॅकेट आहे, तर ते तर हे 2 पॅकेट्स मागवलेले आहे. कसं मग ऐन टायमाला म्हटलं, आणि अंबारीचेच मी वापरते. अंबारीचंच हे सगळं आहे हे पूर्ण, आणि पण अंबारी आणि हळद पण ह्या अंबारीचीच आहे. हळद मागवली. आणि ह्यावेळेस ना फक्त जेवढं संपलं ना मी तेवढंच मागवलं, कारण की मागच्या महिन्यात जे होतं ना बाजार तो ऑलरेडी आहे. मग पुढच्या महिन्यात तसा हा बाजार नाही राहणार, मग आपला रेग्युलर किराणा अजून तो जो राहतो जे वस्तू लागणार त्याच मागवल्या. मीठ मागवलेलं आहे. त्याच्यानंतर रवा. त्याच्यानंतर आता थंडी आहे तर ओवा लागतो आणि आपल्याला ओवा नेहमीच लागतं, तर ओवा पण मागवला आहे. त्याच्यानंतर डेटॉल साबण आहे, मग फक्त 2 अजून मागवून घेतला मी. त्याच्यानंतर गूळ मी मागच्याच महिन्यामध्ये नाही मागवलेलं होतं, तीळ मागवलेली आहे. तर आता मला तिळाची चिक्की किंवा लाडू बी बनवेल, तर ते बनवायचे आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये सर्व अखंड मसाले आहे, हे अखंड मसाले आणि साखर. तर एवढ्या वस्तू मी मागवून घेतलेल्या आहे. आता ह्या वस्तू व्यवस्थित मी ठेवून देणार आहे. तर आता ह्या वस्तू ठेवायच्या आहे मला. ओवा भरून ठेवते मी डब्यामध्ये. लगेच ठेवलं ना म्हणजे कसं कामात येतं. तो ओवा पूर्णच मला संपला होता, माझ्याकडे ओवा उरलेला नव्हता, तर म्हटलं चला आता ओवा मागवून घेऊ आपण. आणि मला असं वाटतं तर ओवा ना दुसरा पर्यंत भरावा. आणि हा बिर्याणीला आहे ना सर्व मसाले कामात पडतात, तर हे पुन्हा एकत्र आहे, तर तो हा मसाला आहे. तर मग हे ना एका बरणीत भरते मी अखंड मसाले, तर ते बहुतेक याच्यामध्ये भरावं. तर हे पटकन मी आवरून घेते, कारण की जे सामान आहे ना जागच्या जागी ठेवून दिलं ना मग पसारा पण जातो. आणि माझी ही सवय आहे कपड्यांचं, फिरून जरी आले ना तर लगेच मी कपडे डिरेक्टली मशीन लावून वॉश करून घेते. आणि सामान पण आणलं ना तर जास्त वेळ मी असं ठेवत नाही, म्हणून मग मी लगेचच भरून घेते बरण्यांमध्ये. जे मला आता वरती बरण्यांमध्ये भरायचं आहे ना तेवढं मी भरते पटकन, आणि मग सर्व आवरून देते. कारण की मला अजून तिळाचे लाडू पण बनवायचे आहे, कारण की हे मला 2-4 दिवस अजिबात वेळ भेटणार नाही, तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता पटकन मी बनवून घेते तिळाचे लाडू आजच. कारण की मग काय होतं, सण आहे पण मला ड्युटी आहे, त्या दिवशी मला सुट्टी नाही आहे, तर त्याच्यामुळेच मग मी म्हटलं आताच बनवूया, आता वेळ आहे. तर जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या ना म्हणजे आपल्याला पण जेव्हा स्वयंपाक करतो ना आपण काही गडबड होत नाही, आणि सर्व हाताशीर असतं. त्या वस्तू आपण जिथं जिथं ठेवतो आपल्याला माहितीच असतं आपल्या किचनमध्ये आपण कुठं कुठं काय काय ठेवतो, आणि आपल्याला त्या गोष्टींची सवय झालेली असते. मग म्हणून मग मी माझ्या हाताने सर्व किराणा व्यवस्थित भरून ठेवते. आणि आता
हे सर्व मिरची मसाले जे आहे ना ते ठेवून देते आणि जे बाकीच्या बरण्यांमध्ये भरायचं ते पण सामान मी पटकन भरून घेते. हा आहे मसाल्याचा डबा, माझा गरम मसाला असतो त्याचा. तर याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे गरम मसाले असतात. मला ना खूप खूप जास्तीचे वेगवेगळ्या टाईपचे मसाले खूप जास्त आवडतात जेव्हा आपण कुकिंग करतो ना ट्राय करायला. तर मग मी याच्यात बऱ्याच प्रकारचे माझे मसाले आहे तर ते ठेवलेले आहे. त्याच्यानंतर मग इथे मी ह्या बरणीमध्ये धना पावडर ठेवून घेत आहे. तर धना पावडर पण मला खूप जास्त स्वयंपाकामध्ये आवडते यूज करायला आणि खूप भारी फ्लेवर येतो, टेस्ट येते भाज्यांना. त्याच्यामुळे मी धना पावडर ना तरी खूप जास्त वापरत असते. तर ही इथं भरून घेते आता मी आणि मस्त छान सर्व जागजागी ठेवून दिलं ना खूप भारी किचनमध्ये वाटतं आणि मला ना असं मस्त ठेवायला खूप भारी वाटतं. तर मी सर्व हे असं भरून ठेवते आता मी. आणि पटकन आता मला ना हे पटकन झाल्यानंतर मला तिळाचे लाडू करायला घ्यायचे आहे. खूप एक्सायटेड आहे मी बनवण्यासाठी. आणि लहानपणचं आठवतं, संक्रांत आली की मम्मी खूप छान तिळाचे लाडू बनवायला घ्यायची. ती सुपडं घेऊन आम्ही गोल गोल फिरवायचो, त्या लाडूंना वळवायचे. ते खूप भारी मज्जा यायची तेव्हा त्यावेळेची. तर ते सर्व आठवतं आता. आणि आता तेव्हा तरी आपल्याला आयतं खायला भेटायचं, आता तसं नाही आहे, आपल्यालाच बनावं लागतं. मग आता मुलं आहेत तर त्याच्यामुळे मी पण मग काय करते, बनवते मुलांसाठी. प्रत्येक सण हा साजरा करत असते मुलांसाठी, त्यांना त्या दिवसाचं महत्त्व कळायला पाहिजे. पण आता काय झालं, ह्यावेळेस मला ना अजिबात सुट्टी नाही आहे. त्याच्यामुळे मग लाडू तरी ॲटलिस्ट बनवू म्हटलं. आता हे सर्व जे बाथरूममधलं क्लिनिंगचं साहित्य, हे जे बाथरूममध्ये लागणारं आपल्याला सर्वच साबणी वगैरे डिटॉल हे काय असेल ना ते सर्व मला इथं ठेवून घ्यायचं आहे. तर हे सर्व माझं सामान या ठिकाणीच असतं. म्हणजे कुठं इकडे तिकडे राहिलं ना मग मुलांना पण मग शोधायची गरज नाही पडत. आणि जिथले तिथं सामान राहिलं ना तर आपल्याला किराण्यामध्ये नेक्स्ट टाईम काय काय आणायचं ना ते लगेच समजतं. म्हणून मग मी ना असं एकदमच खूप इकडे तिकडे ठेवत नाही. जिथल्या वस्तू किचनमधल्या किचनमध्ये, बाथरूममधल्या बाथरूममध्ये, बेडरूमच्या बेडरूममध्ये, म्हणजे अशा वस्तू आहे ना व्यवस्थित ऑर्गनाईज करत असते मी. तर इथं बघा हार्पिक होतं तर एक्स्ट्राचं. आता हे हार्पिक आधी मागे ठेवून घेते आणि दुसरं हार्पिक मी पुढे ठेवते, जेणेकरून आता हे यूज करून टाकेल. आणि अशा पद्धतीने मी ऑर्गनाईज करत असते माझं सर्व सामान किराण्यातलं. तर आता हे बाथरूमचं तर ऑर्गनाईज झालं आहे, माझं सर्व व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे इथे मी. त्यानंतर मग लगेच मी आता हे ना एक्स्ट्राचं जे सामान आहे ना, जे ऑलरेडी माझ्या बर्नरमध्ये आहे, तर ते सामान आता मला डायरेक्ट मोठ्या डब्यामध्ये ठेवायचं आहे. तर इथं माझे मोठे मोठे डबे आहेत ना, एका डब्यात किराणा, एका डब्यात पापड कुरडई, एका डब्यात म्हणजे अशा ह्या वस्तू असतात. तर ह्या एका डब्यात आता सर्व किराणा असतो जो एक्स्ट्राचा असतो, जो जास्तीचा असतात ना सामान थोडंफार, तर तो याच्यामध्ये मी ठेवत असते. तर आता मी हे सर्व याच्यातलं पण पास्ता वगैरे संपला होता ना, तर याच्यामध्ये मग याच्यातलं पण काही सामान आहे ना बरण्यांमध्ये मी भरून घेतला. पास्ता हा भरून घेत आहे, त्याच्यानंतर पोहे भरून घेणार आहे. म्हणजे असं सामान भरून घेते मग मी वरती आपल्या बरण्यांमध्ये, डब्यांमध्ये. तर असं मी ह्या मोठ्या डब्यामध्ये सामान भरत असते बाकीचं एकत्र. तर इथं सर्व आता व्यवस्थित ठेवते मी. आणि इथं याच्यामध्ये पोहे पण, आणि कारण की लास्ट टाईम काय झालं, पोहे खूप जास्तीचे आणले होते तर चिवडा बनवायचाच राहिला माझ्याकडून. पण आता बघेल तर चिवडा पण बनवून घेणार आहे मुलांसाठी. नेमके आज मी बनवला असता पण कढीपत्ताच संपलेला आहे, तर कढीपत्ता नाही म्हणून मग कॅन्सल केलं. आणि कढीपत्त्याशिवाय मज्जाच येत नाही चिवड्याला. तर म्हटलं जाऊ दे, आज तर उद्या बिद्या कढीपत्ता आणला जाईल ना तेव्हा चिवडा बनवून घेईल. वेळ काही लागत नाही चिवडा बनवायला, तर तेव्हा बनवेन मी. म्हणजे कसं आपण जेव्हा नसतो ना तर मुलांना खायला बरं पडतं घरामध्ये, असं छोटं मोठं खायचं राहिलं ना त्यांना. म्हणून मग मी भेळचं साहित्यसुद्धा घरात ठेवते. दिशूला येते भेळ बनवता आणि आदवी दिवशी दोघांना पण आवडतं भेळ बनवून खायला, म्हणून मग मी एक मुरमुऱ्याचं पॅकेट वगैरे असं सामान बाकीचं ठेवतच असते. तर लास्ट टाईम पण न्यू इयरला ना माझ्याकडे मुरमुरे होते, मग मी मुलांना पण शाळेमध्ये मस्त भेळ वगैरे खाऊ घातली होती नवीन वर्षाची. म्हटलं चला ते पण खूप छान मुलं आहे माझ्या क्लासची मुलं, मग त्यांना पण भेळ वगैरे आणली होती. म्हणजे आपल्या घरात राहिला ना तर आपण कसं लगेचच्या लगेच करू शकतो ना. ऐन टायमाला मग दुकानात जायला वेळ भेटत नाही, काही नाही, मग राहतं आपलं. म्हणून मग थोडंसं ज्या गोष्टी लागतात ना मी त्या नेहमी आणून ठेवत असते. आणि व्यवस्थित सामान पण भरताना विचारपूर्वक भरते, म्हणजे जे यूज होईल, जे आपल्याला लागतं अशा पद्धतीने व्यवस्थित सामान भरते आणि सर्व गोष्टी ठेवते मी.
तर आता ह्या डबा पण मी वरती ठेवून देते. त्याच्यात बाकीचं सामान मी ठेवून घेतलेलं आहे आणि बाकीचं सर्व बरण्या पण ऑलरेडी माझ्या भरून झालेल्या आहे. अशा पद्धतीने मी माझा किराणा सर्व ऑर्गनाईज करते आणि सर्व वस्तू अशा बरणींमध्ये खाली वेगळा आणि बाकीचं एक्स्ट्राचं सामान हा सर्व मोठ्या डब्यात हा वरती लॅपवर ठेवलेला असतो. तर असं मस्त छानसं माझं सर्व ऑर्गनाईज झालेलं आहे. आता आपल्याला पटकन हे सर्व झाल्यानंतर लगेचच लाडूंना सुरुवात करायची आहे. तर लाडू पटकन बनवून घेईल मी आता आणि ते तुमच्यासोबत पण शेअर करेन. तर असं माझं रुटीन असतं आणि दुपारच्या भरात अशी कामं असतात माझी आणि मुलांना खायला देणं, परत घरातली त्याच्यासोबतची कामं ही माझी चालूच असतात अशी. तर चला आता पटकन आता एवढं झालं, आता मी तुमच्यासोबत पटकन लाडूची रेसिपी शेअर करते. चला मग. तर माझा तर किराणा भरून झाला. किराणा सर्व वस्तू ठेवून दिला. काही ना पॅकिंग ठेवून दिलं डब्यामध्ये डिरेक्टली आणि काही तर बर्नरमध्ये भरून ठेवला आणि असं मी सर्व सेट करून दिले किराणा. आता आपल्याला बनवायचे आहे तिळाचे लाडू. तिळाचे लाडू ना चिक्की दोन्हीमध्ये. ते ह्या आधीचे तीळ होते ते ठीक आहे आधी पूर्ण. आणि मला तीळ खूप जास्त लागतात स्वयंपाकामध्ये. मी पराठे वगैरे बनवत असते ना सतत, त्याच्यामुळे मला तीळ जास्त लागते. ही बरणी परत त्याच्यातून भरून ठेवते मी आणि एवढी तीळ घेते मी 1 वाटी. हे भरून ठेवली. तर आता ही तीळ 1 वाटी घेतलेली आहे. तर 1 वाटी जेवढं तीळ आपण घेऊ ना तेवढंच आपल्याला गोड पण घ्यायचं आहे. आता तीळ आपल्याला मस्त भाजून घ्यायचे कमी गॅसवरती. आता मी तीळ भाजून घेते आधी. आणि चिक्की नाही तर लाडू बनवतो दोन्हीपैकी एक. आणि हे 1 पॅकेट आहे ना ते राहू देते आता. एवढे बस होतील आता सध्याला. एवढेच बनवते मी 1 वाटीची. भरपूर आहे आणि एवढे 1 वाटी गूळ. आणि पटकन आता हे बनवून घेते कारण की माझं आज बनवण्याचं कारण असं आहे, मला इलेक्शनची ड्युटी आहे. म्हणजे मी संक्रांतीला घरी नाहीये. 14-15ला मला ड्युटी आहे. त्याच्यामुळे मग सण अजिबात साजरी करता येणार नाही मला. मी घरीच नसणार आहे त्या दिवशी. दोन्ही दिवशी फक्त भोगीच्या दिवशी मी राहणार आहे. तर त्याच्यामुळे काय करते आता मी ना हे बनवून ठेवते कारण की परत मग शाळा मुलांचं नाही का घरातली कामं. आता आहे वेळ म्हटलं चला बनवून ठेवूया आपण तिळाचे लाडू. कारण की संक्रांत आल्यावर तिळाचे लाडूच नाही बनवले मग नाही का सण पूर्ण साजराच होणार नाही. मुलं आहे घरामध्ये मग त्यांना कसं बनवून ठेवते मी घरामध्ये. तर जेवढे तीळ घेतले ना तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि पटकन मेल्ट होण्यासाठी म्हणून मी किसून घेतलेलं आहे. इथं पाहू शकता तेवढंच मी गूळ पण घेतलेला आहे. याला मस्त आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. तीळ खूप छान खरपूस अशी भाजून घ्यायची मस्त. जेवढे छान तीळ भाजाल खरपूस तेवढे छान लाडू होतात. आणि इतका भारी तिळाचा वास येतो ना. फुलतात आता हे तीळ एकदम छान फुलतील भाजताना. असे मस्त छान आता भाजायचे. मंद आचेवर भाजायचे. एकदम फुल गॅसवर नाही भाजायचे. चांगले भाजू तडतडू द्यायचे त्यांना. ताटात काढून
आता आपल्याला पाक करायला घ्यायचा आहे, ह्याच्यातच मी पाक करते. तर पाक करायचा आहे आपल्याला. थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जेवढं आपण तीळ घेते ना तेवढंच तूप टाकायचं आहे. आणि थोडंसं पाणी टाकून घेते किंचित. बस. तर पाणी घ्यायचं. सोप्या रेसिपी करायला आवडतात मस्त. तर एकदम छान मस्त असं पाक. आणि आपल्याला पाक रेडी झालं ना, हे पाण्यात थोडंसं पाक टाकायचं आणि आपला असं गोळा झाला ना याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकून वितळा नाही तर म्हणजे आपलं पाक रेडी झालेलं आहे. पाहू शकता. तर आपलं हे पाक रेडी झालेलं आहे. आता आम्ही गॅस बंद करून दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये ना पकडून ठेवा, मोबाईल पकडून ठेवा. त्याच्यामध्ये मस्त मिक्स करून घेणार आहे. तर आपले लाडू वळायचे आहे. गरम गरमच असताना वळावं लागतं. खूप गरम आहे. खूप गरम आहे. छोटे छोटे लाडू. तर मी नवीन आयडिया करते. तर लाडू एकसारखे आणि खूप गरम आहे सध्या तरी, पण मग मी काय करते थोडे थोडे ठेवून घेते, नंतर त्यांना वळेल. इथं अशा पद्धतीने काढून घेतले मी चमच्याने, म्हणजे एकसारखे लाडू येतील आणि चटका पण खूप बसतोय जास्त. आणि म्हणून मग मी इथं तूप लावून ठेवलेलं ताटामध्ये हे थोडं थोडंसं काढून घेतलं, म्हणजे जेणेकरून एकसारखे लाडू येतील. तर अशा पद्धतीने मी लाडू बनवते. आता पटापट बनवून घेते. गरम आहे ना तोपर्यंतच मी बनवते. आणि दिशूला म्हटलं चल हेल्प कर. तर ते लाडू आहे ना असं गोल गोल ताटामध्ये फिरव, जेणेकरून ते व्यवस्थित गोल आकार येईल त्याचा. तर तिला फर्स्ट टाईम मी सांगितलं तर तिला खूप भारी वाटायचं. तर म्हटलं चल पटकन कर. आणि मी पटापट लाडू हे करून घेत होती आणि चालले मग गप्पा आमच्या. तर इथे आता माझे पटकन हे लाडू बनवून घेते. आणि हा माझा पहिला लाडू इथे झाला, तुम्ही पाहू शकता. आता पटापट मी बाकीचे लाडू बनवते आणि सर्व लाडू झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. चला मग.
पाहाल तुम्ही तर माझे जसे लाडू बनवून झालेले आहे आणि खूप चटके होते अक्षरशः खूप. पण आज संक्रांतीसाठी तिळाचे लाडू पण माझे बनवून झालेले आहे. तर मस्त खूप छान झालेले आहे, मस्त ना. तर आता लाडू झाले, आता हे थोड्या मी बरणीमध्ये भरून ठेवणार. आणि हात बघणार तुम्ही पूर्ण असं लाल आले, तर वळायला गेलं पूर्ण लाल जबर चटका बसला ना मला. पण ठीक आहे. आणि कसं 14 आणि 15ला मी नसणारे, माझी ड्युटी आहे इलेक्शनची, त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता बनवून ठेवू. उद्या पण मला बरेचसे कामं आहे, उद्या दीदीचा हेअरकट करायचा आहे. परत मी माझे ड्रेसेस काढले ना, मला ते सर्व मशीनला लावायचे आहे, वॉश करायचे आहे, त्यांना प्रेस करून मस्त ठेवायचे आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहे. संडेचा दिवस म्हणून मग जरा आज मग हे बनवून घेते, कारण की सोमवार आणि मंगळवार आहे लगेचच आणि लगेच मग संक्रांत. तर त्याच्यामुळे म्हटलं आज बेस्ट आहे, तर टाइम पण आहे, माझे लाडू पण होतील. आणि असे मस्त छान लाडू झालेले आहे, तुम्ही पाहू शकता खूप भारी लाडू मस्त पाहू शकता. एक शेवटचा आहे ना मोठा बनवून टाकलेला इथं पाहू शकता. तर बाकीचे एकसारखे आलेले आहे. असे माझे हे तिळाचे झाले लाडू मस्त. तर माझे ते लाडू बनवून झालेले आहे मस्त तिळाचे लाडू. तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आणि मस्त असं छान आता हे डब्यात भरून ठेवेल. आणि माझा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.